एकदा एक अत्यंत हुशार शाळकरी विद्यार्थी, खूप हुशार, ज्याला शिकण्याची प्रचंड आवड असा मुलगा, पण परिस्थिती थोडीशी बेताची असल्यामुळे हा मुलगा दारोदारी जीवनावश्यक वस्तू, स्टेशनरी विकून आपल्या शाळेची फी भरायचा. कधीही सुट्टी असेल तेव्हा शाळा सांभाळून हा मुलगा दारोदारी जाऊन काही वस्तू, स्टेशनरी, अगरबत्ती अशा गोष्टी विकायचा. त्याच्यातून जी पैसे येतील त्यातून तो आपल्या शाळेची फी भरायचा. एके दिवशी सुट्टी होती. हा मुलगा विचार करतो, परीक्षा पण जवळ आली आहे, बऱ्याच ठिकाणी जाऊन आजच आपण पैसे कमवून घेऊयात. बऱ्याच ठिकाणी जातो, चालत चालत चालत. त्यामुळं एका ठिकाणी आल्यानंतर खूप दमलेला असतो तो. त्याच्याने चालवतही नसतं. त्याला एकदा वाटतं की आता हे जे समोरचं घर येईल तिथे जाऊन विचारावं का की मला काही जेवायला देता का, कारण त्याला अगदी चालण्याचंही त्राण नसतं. तो पुढच्या घराजवळ जातो, तिथे जातो, बेल वाजवतो आणि मी तो बघतच बसतो की एक खूप सुंदर मुलगी येऊन दरवाजा उघडते. तो खूप हेजिटेट होतो की कसं आता मी इथं विचारू की मला जेवायला देता का. मुलगी त्याची अवस्था ओळखते. तिला कळतं की ह्याला हा खूप दमलाय मुलगा. पण तो चाचरत चाचरत त्या मुलीला विचारतो की मला एक ग्लासभर पाणी मिळेल का. मुलगी हसते गोडसं, आतमध्ये जाते आणि एक मोठा ग्लास भरून दूध घेऊन येते आणि ती या मुलाला देते आणि म्हणते, तू बस इथे आणि तू दूध पिऊन घे आधी, मग तू काय काय आणलंयस ते मला दाखव. झालं. ही एक घटना घडून जाते. मुलगा हळूहळू मोठा होतो. इकडे ही मुलगी पण तरुण होते, मोठी होते वयाने, पण तिला एक खूप रेअर असा डिसीज होतो. आजारानं ती ग्रस्त होते. तिला बरेच दिवस तिच्यावर उपचार चाललेले असतात. बरेच डॉक्टर्सना कन्सल्ट केल्यानंतरही काहीच उपाय होत नसतो. मग तिला एका मोठ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. तिथे गेल्यानंतर एक खूप निष्णात आणि तज्ज्ञ डॉक्टरना बोलवण्यात येतं की हे केस खूप रेअर आहे, तर ह्याच्यासाठी त्यांना पाचारण करण्यात येतं आणि ते डॉक्टर येतात आणि ते डॉक्टर खूप प्रयत्न करतात, खूप मेहनत घेतात आणि त्या मुलीला बरं करतात. जेव्हा ती मुलगी बरी होत असते, एकीकडे आनंदही असतो, पण एकीकडे तिच्या मनात खूप धाकधूक असते. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण आलो आहे, तर आता बिल किती येईल माहिती नाही. आणि माझ्या बँकेत जे काही पैसे आहेत ते हे बिल भरायला पुरेसे होतील की नाही याची तिला खूप शंका वाटते. पण एक दिवस तो दिवस येतो की तिला डिस्चार्ज मिळणार असतो. ती फायनली बरी झालेली असते आणि तिच्या हातामध्ये बिल येतं. हातामध्ये बिल आल्यानंतर थरथरत्या हातानं ती ते बिल उघडते आणि बघितल्यानंतर ती थक्क होते. कारण का, तिच्या ते एवढ्या मोठ्या बिलावर क्रॉस केलेलं असतं आणि खाली एक नोट लिहिलेली असते, बिल रिसीव्ड so many years ago with a glass of milk. So kindness, दयाळूपणा, तुम्ही जो काही कराल तो कधीच वाया जात नाही.